उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार जुन्नरच्या पिंपळवंडीत पोहोचल्या। अत्याचारानंतर हत्या झालेल्या चिमुरडीच्या पीडित कुटुंबियांची त्यांनी सांत्वनपर भेट घेतली। पीडित कुटुंबाला मनोधैर्य योजनेअंतर्गत 10 लाखांची मदत जाहीर केली आहे। गावात हायमास्ट दिवे उभारण्याचे निर्देश देखील देण्यात आले। जुन्नर तालुक्यातील 9 वर्षीय बालिकेची अत्याचार करून हत्या करण्यात आली। त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी पिंपळवंडीत पीडित कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली। पीडित कुटुंबाला मनोधैर्य योजनेअंतर्गत 10 लाख रुपयांची तत्काळ मदत जाहीर केली आहे। म्हणून मी त्या आई वडिलांच्या वेदना समजू शकते। तरी सुद्धा या केसमध्ये तातडीनं चौकशीचे आदेश दिल्यामुळे आरोपीला लगेच अटक करण्यात आली आणि जी आपण सगळ्यांनी मागणी केलेली आहे की त्याला फास्ट ट्रॅक वरती ताबडतोब शिक्षा व्हावी आणि यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा आदेश दिलेले आहेत। त्यामुळे लवकरात लवकर त्याची चौकशी होऊन त्याला नक्कीच फाशी होईल आणि त्यासाठी प्रशासन जी काय कारवाई आहे कायदेशीर ती करत आहेत।